ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 5 किंवा 6 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। ZP, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होणार। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा, मग पोलिसांना द्या, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा इशारा। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा, काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयात जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधात हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ। राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल, शरद पवारांचं भाष्य। माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशन अर्ज, बनावट नंबरवरून OTP मिळवला, माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा प्रयत्न, ठाकरेंचा आरोप। 15 ऑक्टोबरपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्याची परवानगी द्या, राज्य निवडणूक आयोगाची केंद्रीय आयोगाकडे मागणी। यादीतील दुबार नावांवर स्टार चिन्ह करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश। मी आणि राज एकत्र आलोय ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, तुम्ही साथ द्या। सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीची घोषणा। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास, येत्या काळात ठाकरे बंधूंच्या एकमेकांविरोधातील व्हिडिओंची मालिकाच बाहेर काढू। भाजपच्या अमित साटम यांचा पलटवार, तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत डिवचलं। मुख्यमंत्र्यांनीही मतचोरी झाल्याचं मान्य केलं, आमचा पर्दाफाश करूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। देशखंड राहू नये म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न, वेगवेगळ्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह पसरवला जातोय। विरोधकांच्या मोर्चावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची टीका। जनता स्टँडअप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत, मुक आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका। तर मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात, भाजपनं मुक आंदोलनच करावं, बडबड करू नये, शर्मिला ठाकरेंचा खोचक टोला। पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात SIT तपास करणार, महिला IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात SIT स्थापन, तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। सर्ग फुकट कशाला हवं, कर्जमाफीच्या मागणीवर अजित पवारांचं वादग्रस्त विधान। अजितदादांच्या वक्तव्याचा शेतकरी चुन के बदला घेतील, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचं समर्थन, मात्र कर्जमाफी करताना निकष ठरले पाहिजे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार, फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर निर्णय। मुरलीधर मोहोळ यांनी विरोधात अर्ज दाखल केला होता। धाराशिवच्या केशे गावात भर दिवसा टपरी चालकावर कुऱ्हाडीचा घाव, हत्येचा थरार CCTVत कैद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। तळजात 70 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय मुलीवर मद्य पाजून लैंगिक अत्याचार, आईनेच पैशांसाठी मुलीला अनोळखी व्यक्तीकडे पाठवल्याचा उघडकीस, दोघांना पोलीस कोठडी। हिंदकेसरी सहभाग घेता येऊ नये म्हणून गोवलं जात आहे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या वडिलांचा आरोप। कुख्यात गँगला शस्त्र पुरवठा केल्याप्रकरणी काल सिकंदरला पंजाब पोलिसांकडून अटक। माझा आणि रुपाली चाकणकरांचा संबंध नाही, रुपाली पाटलांच्या बहिणीने मला मारहाण केली, न्यायासाठी राज्य महिला आयोगाकडे जाईल, माधवी खंडाळकरांचा इशारा। उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा। पंढरपुरात मंदिर संस्थानाकडून भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी पूर्ण, स्क्रीनद्वारे मुखदर्शनाची व्यवस्था। महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार। 2020 ते 2025 या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या नाही, अखेरची संधी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।